नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांपासून मनात इच्छा होती शिव मंदिरला जायची, तर आज ती पूर्ण होते. रात्री अचानक प्लॅन बनवला की उद्या रविवार आहे, आपण अंबरनाथला शिव मंदिरला भेट देऊ. सकाळी लवकर उठून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. ठाणेवरून 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून आम्ही पहिली 6:42 कर्जत लोकल पकडली आणि अंबरनाथला पोहोचलो. बाहेर एकदम काळाकुट्ट अंधार होता, थंडी पण खूप लागत होती. अंबरनाथ स्टेशनवरून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी प्रत्येकी 20 रुपयाप्रमाणे शेअरिंग रिक्षा मिळेल. आम्ही पण शेअरिंग रिक्षाच पकडली. रिक्षातून उतरल्यावर जवळच एक पूल आहे, त्या पुलावरून आम्ही मंदिराकडे पोहोचलो. बाहेर अंधार होता, आजूबाजूला एकदम नीरव शांतता पसरली होती. वातावरण खूप थंडगार पडलेलं, खूप छान वाटत होतं. पुढे आम्ही हार नारळ घेऊन आतमध्ये प्रवेश केला. मंदिर एकदम काळ्या दगडामध्ये छान कोरीव काम करून उभारलेले आहे. मंदिराबाहेर नंदीचे दर्शन घेतले आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात खूप प्रसन्न वाटले. प्राचीनकालीन बांधकाम एकदम भारी, मन भरून आले. शिवलिंगाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून आम्ही महादेवांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. पाणी, दूध, तांदूळ अर्पण करून हार फुले वाहिली आणि नतमस्तक झालो. गाभाऱ्यात गेल्यावर मनात कसलेच विचार नाही, आपण स्वतः आणि महादेव, बस एवढाच विचार मनात. हे मंदिर भूमिजा शैलीत एका दगडातून बनवलेले असून 960हून अधिक वर्षे जुने आहे. वल्धुनी नदीच्या काठावर स्थित हे पांडवकालीन मंदिर ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर भगवान शिव, पार्वती, गणपती आणि नटराज यांसारख्या विविध देवतांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. या ठिकाणचे मूळ नाव अमरनाथ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ असे झाले. देशातील 12 ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालांतराने नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर अजूनही टिकून आहे. सध्या असलेले मंदिर 2च भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. मंदिराला भेट देऊन खूप छान प्रसन्न वाटले, तर तुम्ही सुद्धा एकदा या मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.